नमस्कार. महापालिकांचा महासंग्राम या विशेष निवडणूक विषयक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे आणि माझ्यासोबत आहेत आमच्या सहकारी प्रणिता. त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत याचाही आपल्याला परिचय मी पटकन करून देणार आहे. पण या चर्चेला एक अत्यंत महत्त्वाचं वळण देणारी पहिली महत्त्वाची बातमी कुठली आहे ती येते मुंबईच्या पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून. मुंबईमध्ये कुणालाही बहुमत नाही असा मुंबई पोलिसांचा अत्यंत धक्कादायक अंदाज हाती येतो आहे. या निमित्तानं निकालाच्या नंतर नवी युती आणि नवी आघाडी होऊ शकते का असा संकेतही या निमित्तानं मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागानं दिलेला आहे. आपण आता पाहतो आहोत मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा स्वरूपाचा आकडा मुंबई पोलिसांनी दिलाय. पोलिसांची आकडेवारी ही नक्की काय आहे, पटकन त्याच्या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून समोर येतोय. नक्कीच सर, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा काय तपशील आहे ते बघणार आहोत. मुंबई पोलिसांचा अंदाज अत्यंत धक्कादायक आहे, कारण ते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी 80 ते 82 जागा आहेत, शिवसेना 25 ते 30 जागा, ठाकरे अधिक शरद पवार मिळून 72 ते 75 जागा, काँग्रेस अधिक वंचित मिळून 30 ते 35 जागा, राष्ट्रवादीला 7 ते 8 जागा मिळू शकतात, समाजवादी पक्षाला 3 ते 4 जागा मिळू शकतात, अपक्षांना 7 ते 9 जागा मिळू शकतात. अशा प्रकारचा धक्कादायक अंदाज दिलेला आहे. मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे, तो आता या चर्चेला अत्यंत वेगळं वळण देऊ शकतो. या निमित्तानं आता पटकन माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी प्रणिता बोरसे यांना मी म्हणेन की एकदा ही बातमी आपण ठळकपणे लोकांना सांगायला हवी. मुंबई पोलिसांचा अंदाज काय आहे ते सांगतायत प्रणिता बोरसे, ऐका. तर मुंबई पोलिसांचा अत्यंत महत्त्वाचा हा अंदाज समोर येतोय. मुंबई पोलिसांनी हा अंदाज दिलेला आहे. मुंबईत कुणालाच स्पष्ट बहुमत नसेल, मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. त्यामुळे नवी युती आघाडी आता मुंबई महापालिकेत निर्माण होईल का, निकालानंतर नवी युती आघाडी निर्माण होईल का, आणि झालीच तर ती काय असेल, कोणते नवे समीकरण हे मुंबईत पाहायला मिळू शकतील याकडे आता लक्ष लागलेलं आहे, त्याची उत्सुकता आहे. जर हा निकाल हा अंदाज खरा ठरत असेल तर मुंबईला कुणालाही निकाल किंवा बहुमत नाहीये. मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. याआधी अनेक एक्झिट पोल, अनेक अंदाज आपण पाहिलेले आहे ज्यात महायुतीला बहुमत किंवा अधिक जागा या दाखवण्यात येत आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाने हा एक धक्कादायक अंदाज वर्तवलेला आहे. मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि या संदर्भातच चर्चात्मक विश्लेषण आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर, या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात आणि माझ्यासोबत असलेल्या आपल्या या चर्चेतल्या मान्यवरांची मी आपल्याला पटकन ओळख करून देतो. माझ्यासोबत विकास वैद्य जोडले गेलेले आहेत. विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार या नात्यानं आपण ओळखतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून विनायक आंबेकर आहेत. विनायकराव, मुंबई पोलीस म्हणतात कोणालाही बहुमत नाही, काही उत्तर आहे यावर, काही सुचतंय आपल्याला यानंतर? मुंबई पोलिसांचा जो अंदाज आहे तो पक्षनिहाय आहे. त्यांनी आघाडी असं काही कन्सिडर केले असं मला वाटत नाही. कालच्या सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपला 80+ जागा या दाखवण्यात आलेल्या होत्या. तोच अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. आता शिंदे सरांची पार्टी जी आहे शिवसेना शिंदे गट, याला किती जागा मिळतायत याच्यावरती महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे असं तुम्ही म्हणू शकता. परंतु विनायकराव तुम्ही म्हणताय की पक्षनिहाय हा अंदाज आहे. एकदा ती बातमी सातत्यानं स्क्रीनवर येत राहील, तीही आपण पाहणार आहोत.
कशा पद्धतीनं या संदर्भातला मुंबई पोलिसांचा अंदाज आहे तो आपल्याला कळेल. त्या निमित्तानं एकदा पटकन आपल्याला बिग फायर करायला हवी. पॅनल प्रोड्युसरच्या साठी माझी ही सूचना आहे. मुंबईमधला जो आकडा येतोय त्याच्या संदर्भातला महत्वाचा निष्कर्ष कुठला निघतो, तर मुंबई पोलीस असं म्हणतात की निकालानंतर नवी युती आणि नवी आघाडी होईल. इतकंच नाहीये तर गुप्त वार्ता विभागानं असंही सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणालाच मुंबईमध्ये स्पष्ट बहुमत मिळणार नाही. आणि आता भारतीय जनता पार्टी असं म्हणताना दिसतेय की शिंदे काय करतात त्यावर भाजपाचं भवितव्य अवलंबून असेल. हा एक अत्यंत निर्णायक क्षण आहे या चर्चेतला. पटकन आपल्याला विनायक आंबेकरांच्या या संदर्भातल्या उत्तराकडे जायचंय. विनायकराव, शिंदे काय करतील यावर भाजपचं भवितव्य मुंबईत ठरायला लागलं तर कमालच झाली की. शिंदे काय करतील असं नाही, आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचा एकत्रित ताळमेळ चांगला होता. त्यामुळे आपण जो आता आकडा देत आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिंदे शिवसेनेला म्हणजे शिवसेना शिंदे यांना आपण 30 ते 35 असा आकडा देताय असं दिसतंय. जे 25 ते 30 आहे ते आकडे एकदा समोर येतील. पटकन तेही ग्राफिक्स मारायला हवं आणि त्या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात. मी विनायकराव आपल्याला केवळ यासाठी थांबवलंय. आकडे काय आहेत तेही एकदा मुंबई पोलिसांचे आपण बघूयात. भारतीय जनता पार्टी 80 ते 82 असा एक अंदाज मुंबई पोलिसांनी व्यक्त केला. हा सगळ्यात कमी अंदाज आहे. आणि तुम्ही जसं विनायकराव थोड्या वेळापूर्वी म्हणत होता, जर ही बेरीज करायची झाली तर कमाल आणि किमानची बेरीज काय येते महायुतीची ती पहा. भारतीय जनता पार्टी 80 ते 82 आणि शिवसेना ही 25 ते 30, म्हणजे याची जर एकत्रित बेरीज केली महायुतीची तर ती 105 ते जवळपास 112 एवढीच जाते. विनायकराव बोला. आपण जर 2017च्या निवडणुका पाहिल्या तर भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या होत्या, परंतु निवडणुकीनंतर तातडीने ज्या काही भारतीय जनता पार्टीनी सर्व पक्षांशी बोलणी केली त्यानुसार आमच्याकडे 120 मतांची बेगमी झालेली होती. त्यानुसार याही वेळेला आपण जे आकडे सांगताय त्यानुसार 105 ते 112 असा जर आकडा असेल तर महायुतीचं सत्ता मुंबईच्या महानगरपालिकेत 100% येईल, नवे 101% येईल असं मी खात्रीने सांगतो. बरं, एकदा परत तो आकडा आपल्याला स्क्रीनवर दाखवायचा आहे आणि सातत्यानं तोच आकडा दाखवत राहायचा आहे. त्याचबरोबर जो निष्कर्ष निघतोय तोही दाखवायचा आहे. आता जो पुढचा टप्पा आहे तो महत्वाचा आहे. काँग्रेस आणि वंचितचा कमाल किमान आहे 30-35 आणि त्याच्याच बरोबर आपण ठाकरे गट आणि शरद पवार यांची जर आकडेवारी मोजली तर तीही किती येते ती आहे 72 ते 75. आपण पटापट आकडे फिरवत राहायचे आहेत. अजिबात यामध्ये वेळ लावणार नाही आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्याला वेगवान माहिती पोहोचवायची आहे आणि या आधारे आपल्याला काय लक्षात येत आहे ते मी एकदा माझी सहकारी इथे प्रणिता बोरसे तिला सांगेन. समोरचा आकडा तिने पटकन एकदा वाचून दाखवायचा आहे. समाजवादी पार्टीला 3 ते 4 असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अपक्ष 7 ते 9 असा मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. भाजपला 80 ते 82 जागांचा अंदाज हा या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेला आहे. शिवसेनेला 25 ते 30 जागा येऊ शकतात. ठाकरे अधिक शरद पवार गटाला कमाल किमान 72 ते 75 जागांचा अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवलाय. काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. जर हा अंदाज खरा ठरत असेल तर नेमक्या युत्या आघाड्या नव्या कोणत्या होतील त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. चर्चेच्या निमित्तानं समोर येणारे आकडे आपल्याकडे आहेत आणि त्याच निमित्तानं मुंबई पोलिसांनी